आपण पाहत आहात तेज किसान न्यूज, प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क। केज विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश। मांजरा नदी पुलाच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू, 2 महिन्यात काम पूर्ण होणार। गेली 5 वर्ष केज विकास संघर्ष समिती ज्या मांजरा पुलाच्या 1 किलोमीटर रस्त्याच्या मजबूती व डांबरीकरणासाठी पाठपुरावा करत होती, हे काम आंदोलन करताच युद्धपातळीवर सुरू झाले असून येत्या 2 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनावर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मध्यस्थींकडून समितीला सहकार्य केले। खामगाव पंढरपूर या महामार्गावर मांजरा नदी पूल व पुढे याच रस्त्यावर येरमाळा घाटाखाली असाच खराब रस्त्याचा पॅच मजबूती व डांबरीकरण करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समिती गेली 5 वर्ष उपोषणे, धरणे, आंदोलनाने, रास्ता रोको सारखी अनेक आंदोलने केली होती। या रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाल्याने अपघात, रात्रीच्या वेळी चोऱ्या व लूटमारीच्या सततच्या घटनांमुळे नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले होते। यासाठी केज विकास संघर्ष समितीने 21 जानेवारी रोजी सर्व संबंधित यंत्रणांना निवेदन देऊन 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मांजरा नदी पुलावर बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता। या आंदोलनाच्या प्रति समितीने MSRDC कळंब व केजचे तहसीलदार व पोलीस यंत्रणेला दिल्या होत्या। आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम दिवस तात्काळ हाती घेतले। मात्र हे काम विहित मुदतीत व तरतुदीप्रमाणे पूर्ण करावे याचे लेखी आश्वासन घेण्यासाठी समितीने दिलेल्या वेळी आंदोलन सुरू केले। यावेळी बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आंदोलनस्थळी पोहोचले व त्यांनी संबंधित अधिकारी वेळेत पोहोचले नसल्याबद्दल या विभागाला फोन करून चांगलेच धारेवर धरले। त्यांनी समितीने केलेल्या मागणीनुसार हे काम नियमानुसार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या। सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नासेर मुंडे, संपत वाघमारे, पत्रकार गौतम वचुटे, मोबशेर खतीब, तात्या गवडी यांच्यासह या परिसरातील वाहन चालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। केज किसान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।